हिंगोली इथे भारतीय जनता पक्ष हिंगोली जिल्हा यांच्या वतीने एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री महोदयांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची प्रत यावेळी सादर करण्यात आली असून या अर्थसंकल्पातील विविध योजनांवर चर्चा करण्यात आली. हिंगोली शहरातील नाईक नगर येथील ज्ञानेश्वरी निवासस्थानी आज भारतीय जनता पक्ष हिंगोली जिल्हा यांच्या वतीने ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची प्रत सादर करून त्यातील महत्त्वाच्या तरतुदींचे सविस्तर विवेचन करण्यात आले. याप्रसंगी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नोंदणी प्रमुख आमदार संजयजी केनेकर, भाजपा आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार प्रज्ञाताई सातव, जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे आणि माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पप्पू चव्हाण, शशिकांत वडकुते, मिलिंद जैन, मिलिंद यंबल, रजनीश पुरोहित आदी मान्यवरांसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होईल यावर यावेळी मान्यवरांनी प्रकाश टाकला. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 2026-27 चा अर्थसंकल्प घोषित केला. या अर्थसंकल्पाचं केंद्र या राज्याचा शेतकरी आणि महिला हे ठेवून हा अर्थसंकल्प घोषित केला. खरं तर माझ्या राज्याचा शेतकरी सुजलम सुफलतेकडे समृद्धीकडे जावा ही भूमिका या अर्थसंकल्पाची आहे. आणि म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कर्जमाफीची योजना घोषित केली. 2 लाख रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी करून जे शेतकरी कर्जाचा परतावा नियमितपणे करतील त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली. खर तर माझ्या शेतकऱ्याला रात्रंदिवस त्याच्या शेतीला पाणी जावं, विजेचा त्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्या शेतीपर्यंत सौर पंप अनुदाना तत्वावर त्याला देण्यात यावे या भूमिकेतून तरतूद केली. एवढंच नाही, जी 20,000 कोटीची वीज सवलतीची तरतूद होती ती 32 ते 33,000 कोटीची सवलतीची तरतूद निर्माण केली. शेतकरी खऱ्या अर्थाने प्रबळ झाला पाहिजे. शेतकऱ्याने या राज्याला तारणारा कोण आहे तर शेतकरी आहे ही भूमिका घेऊन या अर्थसंकल्प घोषित झालेला आहे. दुसरं, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण या लाडकी बहिणीची ताकद आणखीन वाढवता यावी म्हणून तरतूद केली. लखोपती दीदी ची योजना आज जितक्या लखोपती दीदी झाल्या त्याच्या दुपटीनं होण्यासाठी तरतूद केली आणि महिलेच्या सक्षमीकरणाचा विचार पूर्णपणे या अर्थसंकल्पनात मांडलेला आहे. एवढंच करून नव्हे, बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या माध्यमानं अनेक तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. राज्याच्या सोयी सुविधा ग्रामीण भागापासून तर शहरापर्यंत नेण्याच्या भूमिकेतून पायाभूत सोयी सुविधेला धरून अनुसरून मग ते वाड्या तांड्यावरचे पांदान रस्ते असो, वाड्या तांड्यांना भिडणारे रस्ते असो, ते सिमेंटच्या माध्यमातून असो, शेतकरी नवीन मुख्यमंत्री योजना सडक मार्ग असो, या सर्व दळणवळणाचे साधने वाढण्याच्या संदर्भात दळणवळणाला गतिमान करण्याकरता लोकांच्या शेतीपर्यंत शेतकरी व्यापाऱ्यांनी माल घेण्यासाठी जाण्याकरता या सर्व गोष्टींची पायाभूत सुविधा शेतकऱ्यांपासून तर शहरापर्यंत, मग ती मेट्रो ट्रेन असो, शिरूर ते पुणे एक्सप्रेस हायवे असो,
संभाजीनगर मुंबई, संभाजीनगर विमानतळ ते MIDC वाळूज पर्यंतचा रस्ता असो, खऱ्या अर्थानं ही या याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या घटकाला धरून, आदिवासी घटकाला धरून वेगवेगळ्या बार्टी या सगळ्या, महाज्योती, सारथी या सगळ्या ज्या प्रबळ करणाऱ्या, छोट्या समाजाला प्रबळ करणाऱ्या, समाजाच्या व्यक्तीला स्वावलंबनासाठी उभं करणाऱ्या या ज्या तरतुदी आहे, या तरतुदी याच्यामध्ये केलेल्या आहे. निश्चितपणे या अर्थसंकल्पाचा एकच मोठा विषय आहे, तो म्हणजे जे स्वप्न मुख्यमंत्र्याचं होतं की माझ्या राज्यातला सर्वसाधारण माणूस संतुष्ट झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन हा अर्थसंकल्प घोषित झाला. प्रतिनिधी फारुख शेख, NTV न्यूज मराठी, हिंगोली.